नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोकणवासियांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि यापुढेही करत राहू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास। राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याचं जाहीर होताच रत्नागिरीसह जिल्ह्यात शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून व्यक्त केला आनंद। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कारांचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं वितरण। आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वालावलकर हॉस्पिटलमध्ये वुमन्स वेलबिंग कॅम्पचं आयोजन। यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी दौऱ्यावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचं सांगत कोकणवासियांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि यापुढेही करत राहू असा विश्वास व्यक्त केला। मी त्यावेळी ते निवेदन स्वीकारलं तेव्हाही त्यांना मी शब्द दिला होता की आपल्या सगळ्यांचा जर का विरोध असेल तर हा प्रकल्प शिवसेनेकडे होऊ देणार। आणि नंतर मी त्यांना पुन्हा घरी बोलवलं होतं, आई तेव्हा आपण सगळेजण आला, आपली भावना माझ्याकडे आपण व्यक्त केली। त्याच्यानंतर मी आता उद्योगमंत्री माननीय देसाई साहेब इथे आलो, इथे जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की नाणारला आम्ही हा प्रकल्प होऊ देणार। ही घोषणा केल्यानंतर गदारोळ झाला, असं कसं काय होणार, हे कोण करणार, कसं करणार, काय करणार। त्या गदारोळामध्ये त्याला जो काही गदारोळ करायचा होता तो त्यांनी केला आणि अंतिमता काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या अध्यादेश मागे घेण्याच्या आदेशावरती सही केली। मी शिवसेनेच्या वतीने आणि इथल्या स्थानिक जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देतो। त्याचबरोबरीने आपले उद्योगमंत्री शिवसेना नेते माननीय सुभाषजी देसाई यांनी सुद्धा हा प्रकल्प इथे होऊ देणार नाही ही आग्रही भूमिका घेतली। आता त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे त्यांचे निर्णय त्याच वेळेला घेतला होता, पण बाकी ज्या काही प्रक्रिया होत्या त्या काल पूर्ण झाल्या आणि आज मला एक स्वतःला समाधान आहे की जनतेच्या भावनेचा आदर करून जनतेला जे हवं ते हवं, नको ते नको हे मानणारी शिवसेना आहे आणि त्या शिवसेनेने शब्द दिल्यानंतर त्या शब्दाला मी जाणलेलो आहे। इथे जनतेला सुद्धा मी धन्यवाद देतो आणि केवळ कोकणवासियांनाच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की बाकी कोणी काही म्हणून पण आपल्या भावनेचा आदर नेहमी शिवसेना करेल आणि आपल्या भावनेच्या सोबत पूर्ण आयुष्य शिवसेनेने राहिल्याशिवाय। राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याचं जाहीर होताच रत्नागिरीसह जिल्ह्यात शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आपला आनंद साजरा केला। उद्धव साहेब ठाकरे आगे
रत्नागिरीत राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांना आणि नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, नगरसेवक रोशन फाळके, राजन शेटे, नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते। आम्हाला माहिती मिळाली की नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द केलेली आहे आणि आपले उद्योगमंत्री सुभाष देशमुख साहेब यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे शिवसेनेचे आभारी आहोत, कारण त्यांनी हा विषय सुरुवातीपासूनच आंदोलकाच्या पाठीशी तिथले प्रतिनिधी आणि उद्धवसाहेब पाठीशी होते। त्यांनी हा विषय टेकून धरला होता आणि वचन दिला होता की आम्ही प्रकल्प रद्द करू, आणि त्या पद्धतीने त्यांनी तो रद्द केलेला आहे उद्धवसाहेबांनी। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, शिवसेनेचे आभारी आहोत खास करून की त्यांनी हा विषय आम्हाला सांगितला की आम्ही रद्द करणार आहोत आणि तो केल्याबद्दल। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील जनतेला जे वचन दिलं होतं त्याची पूर्तता झाल्याचा आनंद आपल्याला झाला असल्याचं राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी KTVशी बोलताना सांगितलं। प्रथमतः शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं मी अभिनंदन करतो। शिवसेना पक्षप्रमुखांनी कोकणाच्या जनतेला जे वचन दिलं होतं ती वचनाची पूर्तता आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला गेलेली आहे। त्याचा निश्चितपणे समाधान आणि आनंद आम्हा सर्व मंडळींना आहे। राजापूरच्या पठारावरती नाणाऱ्या परिसरामध्ये रिफाईनसारखा विध्वंस प्रकल्प होऊ घातला होता। त्या प्रकल्पामुळे आमचा आंबा बागायतदार, आमचा शेतकरी, आमचा मच्छीमार उद्ध्वस्त होणार होता आणि प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी त्याची मागणी अनेक वर्षापूर्वीपासून तिथल्या स्थानिक जनतेची होती। त्या स्थानिक जनतेला शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि त्याला खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेला कोकणामध्ये आले होते त्यावेळेला सूचित केलं होतं की हा प्रकल्प लोकांना नको असेल तर प्रकल्प रद्द होईल अशा त्याचं वचन दिलं होतं आणि त्या वचनाची पूर्तता करून आज हा प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचनेची घोषणा आज नुकतीच माननीय मुख्यमंत्री आणि तसेच उद्योगमंत्र्यांनी केलेली आहे। म्हणून प्रथमतः शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राष्ट्रीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी या ठिकाणी आणि उद्योग सुभाष अभिनंदन करतो आणि कोकणच्या जनतेने ते आभार व्यक्त करतो। गेल्या सुमारे 2 वर्षाहून अधिक काळ राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता, परंतु येथील स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलनं केली होती। त्याला शिवसेनेचीही साथ होती। असं असलं तरी हा फक्त आणि फक्त नाणार येथील ग्रामस्थांचा विजय असल्याचं, तसंच शिवसेनेने याच्या श्रेयवादामध्ये पडू नये असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मारला आहे। हा फक्त आणि फक्त नाणार आणि परिसरातल्या ग्रामस्थांचा विजय आहे। श्रेयवादामध्ये कोणी पडू नये त्याचं कारण असं, शिवसेनेने किती उड्या मारल्या तरी 2016 पासून त्यांनी जी आपली भूमिका सतत बदलली आहे। अगोदर समर्थन करायचं, मग लोकांचा विरोध बघितल्यावर मग त्याला विरोध करायचा, ही भूमिका लोक 2016 पासून बघतायत। आणि म्हणून शिवसेने तरी ह्या प्रकल्पाचा जो काही आता जे काही अध्यादेश रद्द झाला आहे त्याच्या श्रेयवादामध्ये पडू नये किंवा श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये, कारण का हा विजय त्यांचा नाहीच आहे, हा ग्रामस्थांचा विजय आहे। ग्रामस्थांनी जो लढा दिला सरकारच्या विरोधात वेळोवेळी हा त्याचा विजय आहे, कारण का जर भावना तेवढ्या तीव्र नसत्या तर हे सगळं शक्यही नसतं। आमच्यासारख्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, 100% दिला, कारण का सुरुवातीपासून जर
कोणी सांगितलं असेल की हा पेट्रोकेमिकल रिफायनरीचा प्रकल्प आमच्या कोकणात नको, तर तो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने त्या काळात सांगितला होता सुरुवातीला. आणि तेव्हा समृद्धीच्या धर्तीवर जो काय मोबदला सरकार समृद्धी महामार्गाला देते तसाच मोबदला नाणार प्रकल्पाला सुद्धा मिळावा अशी मागणी स्थानिक आमदार आणि खासदारांनी केली होती शिवसेनेच्या. ते नकारू शकत नाही, तुमच्या रेकॉर्डवर आहे ते सगळं. आणि म्हणून शिवसेनेनी या सगळ्या भानगडीत पडू नये की हा त्यांच्यामुळे रद्द झाला वगैरे. हा काय त्यांच्यामुळे रद्द झालेला नाही. हा फक्त जसं मी अगोदर सांगितलं ग्रामस्थांच्या तीव्र विरोध आणि त्या विरोधामुळेच हा प्रकल्प रद्द झाला आहे. आणि म्हणून मी सगळ्या नाणार आणि नाणार परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांचा मी मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा लढा शेवटपर्यंत नेला. ते कुठेही घाबरलं नाहीत, सरकारी यंत्रणेला घाबरलं नाहीत, पोलिसांच्या दबावाला घाबरले नाहीत. आणि या सगळ्या परिस्थितीतून ग्रामस्थांनी आपला मार्ग काढला आणि हा प्रकल्प रद्द करून दाखवला. तर खरोखरच मी मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. हा फक्त विजय त्यांचा आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार वितरण सोहळा कैलासवासी शामराव पेजे सभागृहात रत्नागिरी इथं संपन्न झाला. संपूर्ण सभागृह या अभिनंदना प्राप्त आहे. उन्हाळी बंधना त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य कृपया आपणाने ते साकार केले. कृपया विशेष सन्मानासाठी या शाळेतालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक 3,31,420 रुपयांचा 150 इतका वस्तुदर्शी मिळतो. दुग्ध शर्करा आयोग या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली. या प्रसंगी प्राथमिक आदर्श शाळा पुरस्कार, केंद्र प्रमुख पुरस्कार आणि शिष्यवृत्ती पुरस्काराचं वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं. दुर्गम भागातली शाळा पण ग्रामस्थांच्या सहभागानं ओळखी शाळा म्हणून वाघर तालुक्यातली साधारणतः उल्लेख त्या ठिकाणी करावा लागला. होम स्प्रेचा वापर टाळा. प्रकारचा उत्साह आम्ही साठवून घेणार नाही. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी R.K. बामणे, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, सौ अनका बेटकर, महिला बालकल्याण सभापती साधना साळवी, समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ, सदस्य बाळशेठ जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रभारी उपशिक्षणाधिकारी S.G. मुरकुटे यांनी कार्यक्रमाबाबत माहिती सांगितली. असं पहिल्यांदाच घडते की 11 वाजताच पूर्ण हॉल फुल होता आणि आमचं टेन्शन तिथेच वाढलं की आता होणार कसं. कारण कार्यक्रम सुरू होण्यासाठी वाट पाहावी लागत होती. पण यावर्षी 11 वाजताच पूर्ण हॉल भरला. यामध्येच आमचे ग्रामस्थ आणि समाज आणि शाळा यांचे संबंध अतिशय स्ट्रॉंग होत आहेत, याचंच हे प्रतीक आहे. आज ज्या ज्या शाळांना पुरस्कार मिळाले त्यामध्ये आदर्श शाळा पुरस्कार आणि विशेष पुरस्कार, त्या सर्व शाळांचं मी आमच्या जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. या पुरस्कार प्रसंगी सभागृहात शिक्षक, ग्रामस्थ, सरपंच, संस्थाचालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 15 मार्च 2019 दरम्यान डेरवणी येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये वुमन्स वेल बिईंग कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं.
यावेळी डॉक्टर ज्योती यादव, अधीक्षक डॉक्टर हंकारे, पोलीस निरीक्षिका मंजुषा भोसले, डॉक्टर मोहिते, वालावलकर रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉक्टर सुवर्णा पाटील, डॉक्टर नेताजी पाटील, महाविद्यालयाचे डीन डॉक्टर डोंबले, फिनोलेक्सचे जनरल मॅनेजर तानाजी काकडे, सागर चिवटे, डॉक्टर अनुप करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचं तानाजी काकडे यांनी स्वागत केलं. हा कॅम्प सोमवार वगळून इतर सर्व दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रुग्णांकडून नाममात्र 100 रुपये योगदान घेण्यात येणार असून उर्वरित रक्कम फिनोलेक्स देणार आहे. तसंच 100 रुपयाचं योगदान हे सैनिक कल्याण निधीसाठी वापरण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. या कॅम्पमध्ये सोनो, मॅमोग्राफी, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, CBC, ब्लड शुगर, युरिन बेस्ड क्लिनिकल एक्झामिनेशन बाय लेडी गायनाकॉलॉजिस्ट, फिजिशियन कन्सल्टेशन, गायनाकॉलॉजिस्ट कन्सल्टेशन, फिजिओथेरपी, डाएट कन्सल्टेशन आदींच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. कारण स्त्रिया साधारण समाजाचा उपेक्षितेला घटक आहे. 40 झाली की काही समजत नाही काय होत आहे काय होत आहे, आणि मग एकदमच तो आजार खूप मोठा झाल्यावर कितीही कुटुंबातली माणसं मुंबईवरून आली काही झालं तरी आजाराचा राहतो. आणि त्यामुळे आज वालावलकर हॉस्पिटल आणि आमचं ट्रस्ट गेले 50 वर्ष काम करता येते. हॉस्पिटलमध्ये 30 वर्ष करतात. त्याबरोबर कॅन्सरमध्ये आम्ही भरपूर काम केलेलं आहे. आमचं हॉस्पिटल हे टाटा मेमोरियल सेंटरचं एक आउटरीच सेंटर आहे, एक शाखा आहे. आणि आता सर्व मुकुल माधव फाउंडेशनचा सगळा इतिहास बघितला ही संस्था 25 वर्ष जुनी आहे. सो अशा 2 संस्था एकत्र येऊन जेव्हा एखादा कार्यक्रम करते तेव्हा त्याची उंची खूप वाढते आणि समाजातल्या जास्त लोकांपर्यंत आपण आता पोहोचू शकतो. कारण 2 हात एकत्र आले असा हा दुग्ध शर्करा योग आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहयोगानं आरोग्य, शिक्षण, पाणी संवर्धन, समाज कल्याण आणि स्वच्छता अशा विविध क्षेत्रात काम करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे रुग्णालयातील आणि वैद्यकीय संस्थांमधील सेवा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरी जिल्ह्यातील रुग्णांनी जास्तीत जास्त प्रमाणात या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन फिनोलेक्स कंपनीतर्फे करण्यात आलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकणवासियांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि यापुढेही करत राहू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास. राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याचं जाहीर होताच रत्नागिरीसह जिल्ह्यात शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून व्यक्त केला आनंद. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कारांचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं वितरण. आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वालावलकर हॉस्पिटलमध्ये वुमन्स वेलबिंग कॅम्पचं आयोजन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.